जो बॉक्स ठरवला होता, म्हटलं ज्या आशा अपेक्षाने मी हा बॉक्स मध्ये सर्व मुखवटे माझे राहतील असा विचार केला होता. मला वाटलं खरंच राहतील, पण जेव्हा खरंच बॉक्स बाहेर आले तेव्हा मला वाटलं की कसे राहतील ह्यामध्ये, कारण ह्यामध्ये एवढेच माझे मुखवटे राहत आहेत, कमीच राहत आहेत तरी माझे 2 मुखवटे बाहेरच आहेत. आणि मला असं नकोय की 2 मी एका साईडला ठेवेन आणि 2 एका साईड हे बाकीचे एवढे एका साईडला ठेवेन. भेदभाव केल्यासारखं सुद्धा होतंय आणि प्लस त्यामध्ये म्हणजे नीट राहत सुद्धा नाहीये. तर आता माझा विचार सुरू आहे की हा अंबाबाईचा मुखवटा आहे ना, हा मी कुठेतरी दुसरीकडे कडे ठेवतो का? ह्याचा हा जो बॉक्स आहे ना, हा खूप मोठा आहे. आणि जर मी असेच मुखवटे ठेवले ना, म्हणजे तुम्ही बोलाल की फक्त आता जसे असे प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये आता हे साधेच मुखवटे जे मी पहिले वापरायचो आणि आता हे तरी पण यूज करतो मी मध्ये-मध्ये जर काय असेल तेव्हा नक्कीच यूज करेन. तर ह्याच्यात 2 मुखवटे आहेत. प्लस आणखीन एक आता मी नवीन एक घेतलाय. तर आत्ताच रिसेंटली घेतलाय 2-3 दिवसापूर्वी. तो पण तुमच्या सोबत दाखवतो. साधाच आहे गोल्ड कलरचा. तर मग प्रॉब्लेम काय होणार आहे माहितीये? जर मी ह्याला वेगळं ठेवलं या मुखवट्याला आणि जेव्हा मला हा हवा असेल, तर तेव्हा पण तो भेटला, नाही भेटला, मग खूप प्रॉब्लेम्स होणार. आणि त्याच्यामध्ये ते म्हणजे माझ्याकडे एवढे सारे वस्त्र आता झालेत, की ऑलरेडी माझा वस्त्रांचा डब्बावरती एक पॅक आहे. म्हणजे आता ही एवढी वस्त्र आहेत, त्याच्यानंतर हे आहे, ते आहे, त्याच्यानंतर हे आहे आणि प्लस त्याच्यावरती म्हणजे कबडच्या वरती सुद्धा खूप सारे वस्त्र आहेत देवीचे. आणि देवीचे, देवांचे खूप सारे कपडे झालेत. एवढे कपडे आलेत, की माझ्यापेक्षा देवांचे कपडे असतील असं मला आता वाटायला लागलंय. पण आता नवीन कोणी करकरीमध्ये म्हणजे आता यावर्षी मी हे यूज केलंय, हे यूज केलंय, त्याच्यानंतर हे एक यूज केलंय. हे 3 वस्त्र मी यावर्षी यूज केलेत नवीन. नवीनच होते ते. पण पुढच्या वर्षीसाठी माझ्या मते माझ्याकडे स्टॉक आतापासूनच तयार आहे देवीचा, की तो म्हणजे हे वस्त्र तर मी अजिबात वापरलंच नाहीये. घेतलं, पण मी वापरलंच नाहीये. तर हे एक वस्त्र, हे वस्त्र कुठून घेतले होते, तर दादांचा नंबर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देतोय. नंतर मग परत कमेंट्स येतील, कारण आधीचे व्हिडिओ बघितले जात नाहीत. त्याच्यानंतर मग हे एक वस्त्र आहे हिरव्या रंगाचं. हे पण नवीन कोर आहे, जे मी अजिबात वापरलं नाही यावर्षीच्या मार्गशीर्षला. त्या वर्षी मार्गशीर्षमध्ये 4च गुरुवार आले आणि त्याच्यामध्ये हे एक मला वस्त्र आलं, जे मला खूप आवडलं आणि ते मी लास्टच्या गुरुवारी यूज केलं. आणि तिसऱ्या गुरुवारी माझा विचार होता, की मी हिरवं वस्त्र करेन आणि हा मुखवटा लावेन. म्हणजे हा वाला आपला. हा असा विचार केला होता मी, की काहीतरी करेन, लावेन. पण मला वाटलं, की अंबाबाईची साडी खणाची आहे, ती आता अशीच पडून राहील, तर ती कधी वापरली जाणारच नाही. तर मग मी ती वापरली. पण आता माझ्याकडे एवढा आता मला तसं खरं टेन्स आल्यासारखं झालं, की एवढे आता मुखवटे झालेत, की मला ठेवायला घरामध्ये जागा नाहीये, की आता कुठे ठेवू आणि कसं करू? असं झालंय आता मला. कारण आता बघा हा पण एक मुखवटा, हा पण माझा खूप आवडता मुखवटा आहे, जो मला प्रचंड आवडला. ह्या मुखवट्याला बॉक्स नव्हता त्या दादांनी दिला मला. पण माझ्याकडे जो ह्याच्यावरती हे होतं, मग ते मी काढलं स्टिकर आणि तो मुखवटा वापरला. तर माझा हा मुखवटा मला खूप आवडतो. हा पहिल्या दिवशी, पहिल्या गुरुवारी मी लावला होता हा मुखवटा आणि आता मला हेच करावं लागणार, की हा जो माझा मुखवटा आहे ना त्याचा बॉक्स एक तर खूप मोठा आहे आणि हा मुखवटा पण खूप मोठा आहे. तर आता मी हा बॉक्स इथेच ठेवतो. म्हणजे सर्व मुखवटे ह्यामध्ये राहतायत. एकच मुखवटा 2 ते 3 मुखवटे माझे बाहेर राहतात. हा माझा एकविरा आईचा मुखवटा आहे, जो मी मागच्या वर्षी मागच्या वर्षीच काहीतरी माझ्या मते मी घेतलाय. हा पण खूप सुंदर मुखवटा आहे. हा तर मी अजून एकदाच वापरलाय, परत वापरला सुद्धा नाही. काही ह्या वर्षी माझ्याकडे खूप सारे मुखवटे आले. तर मग हे राहून जातायत, पाठी-पाठीमागे जातायत. तर बघू मी पुढच्या वर्षी ना ही अशीच एक सीरीज कंटिन्यू करेन, की सर्व सामान वगैरे त्यामध्ये नीटनेटकं ठेवता येईल. तर आजचा माझा व्हिडिओचा इंटेन्शन आहे, की ते सामान कसं ठेवू हे होतं. पण आता बॉक्सच माझ्याकडे कमी पडतोय, तर मला एक मोठा बॉक्स बघायला लागेल आणि एकदम मोठा जरी मी बॉक्स घेतला तरी सुद्धा प्रॉब्लेम होणार, की तो मोठा बॉक्स मी मग कुठे ठेवू? कारण असं सिंपली ठेवलं तरी ते तिथे दिसणारच आहे. आणि बेडरूममध्ये ठेवलं तर ऑलरेडी माझा बेडरूम खूप कचाकच भरलेला आहे. तर मग तिथे पण मी कुठे ठेवू? तर हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. आणि सगळ्यात मला ती एक मोठी बिमारी आहे. मला तो रोगच झालाय, की मला सगळं नीटनेटकं दिसलं पाहिजे. सगळं सुटसुटीत दिसलं पाहिजे. असं किचकट नको. हा मला मोठा रोग झालाय. पण तो पण परत मग तो प्रॉब्लेम होतोय, की अ, हे इथे दिसतंय, ते तिथे दिसतंय. मी काय करू मलाच नाही सुचत आहे, की एक्झॅक्टली आता मी काय केलं पाहिजे? असं पण आता हे जे सर्व मुखवटे आहेत ना, हे असंच्या असंच मी आता ठेवणार आहे पूर्ण आणि
वस्त्रांचं काहीतरी आता मी सोल्युशन बघतो, कारण ह्याच्यात मुखवटे म्हणजे खूप सेफ मध्ये राहत आहेत. त्यांना काही होणार नाहीये. आणि असेच मुखवटे जर आपण ठेवले तर ते वर्षानुवर्ष टिकून राहतील. तर सगळ्यांच्या घरात हीच सिच्युएशन असेल, जे लोक खरंच देवींना सजवतात किंवा काय काय एवढं सगळं सामान आपण घेतो, सगळ्यांची हीच सिच्युएशन असेल. चला, छोटस सोल्युशन निघालंय. आणि हा जो मी शेअर केलं होतं स्टारबक्सचं घड्याळ, त्यांना मी रिक्वेस्ट केली होती की तुम्ही सेल्स पण प्रोव्हाइड करा वगैरे. तर ते हे स्टारबक्सचं घड्याळ घड्याळ होतं, आहे अजून मी लावलंय. हा कुठला प्रमोशन व्हिडिओ नाहीये, पण सांगतोय मी तुम्हाला की त्यांचा बॉक्स मी वस्त्र ठेवायला यूज केलाय. लुक ॲट दिस. त्यामध्ये वस्त्र ठेवले, तरी पण एक मोठा प्रॉब्लेम राहतोय. दाखवू तुम्हाला. हे कुठे ठेवू मग? हे गेली याच्यात, मग हे कुठे ठेवू? असं कंटाळा म्हणण्यापेक्षा तर आता माझं असं डोकं असं फिरलंय ना, की मी सिरियसली कुठे काय वस्तू ठेवू मला सुचत नाही. त्याच्यात माझी हौस माझी ती पूर्ण होत नाही, की त्याच्यामध्ये मी हा नवीन एक मुखवटा घेतलाय. हा एक मला आवडला. एक सेकंड तुम्हाला सर्वांना मी दाखवतो. मग देव माझी एवढी परीक्षा घेतोय, त्याच्यात एवढा तो मला त्रास देतोय, काय सांगू मी तुम्हाला. हा एक मुखवटा मला आवडला. मग मी हा एक घेतलाय मुखवटा. खूप सुंदर आहे. पूर्ण गोल्ड वर्क आहे आणि त्याच्यात डोळ्याचे डोळे बघा किती छान आहेत. साधाच मुखवटा आहे. तो ह्यामध्ये राहील, ह्याचं काही टेन्शन नाही मला. पण माझं हे चांगल्यातलं भारीतलं वस्त्र आहे. हे मी असंच कसं कुठे पण टाकू चांगलं. तर माझं त्याचं टेन्शन आहे. वरनं आता हे माझे 2 आणखीन मुखवटे आहेत तिथे. मग ह्याचं काय करू? या 2 मुखवट्यांचं. सगळं गणित देवी आईच्या हातात आहे. आता काय करू मी? एवढं सगळं सगळ्या गोष्टी शेअर करतो तुमच्या सर्वांसोबत. एवढी मेहनत तुम्ही बघता. पण ही आहे त्याच्या पडद्यामागची वेगळी मेहनत, जी आज तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करते. खरंच एवढं आता मला हे झालंय ना, की मी कुठे ठेवू वस्तू, काय करू? वरनं तो एक माझा मोठा स्पेशल रोग आहे, मला व्ही-आय-पी रोग, की सगळं आवरलेलं पाहिजे, सगळं नीटनेटकं पाहिजे. हा एक वेगळं माझ्या डोक्यामध्ये आहे. मी काय करू मलाच नाही समजत. घरातल्यांना सांगितलं तर घरातले बोलतात, "तुझं सामान तू बघ." मी काय करू? आता ह्या मुखवट्यासोबत हे मुखवटे ठेवतो. हा मुखवटा मी ह्याच्यासोबत ठेवतो. त्याच्यानंतर फायनली काही ना काहीतरी करत माझे हे जे मुखवटे आहेत ते राहिले. तरी त्यातले माझे 3 मुखवटे हे बाहेरच राहिले. तर त्यांच्यासाठी एक वेगळी मी छान जागा करणार आहे. म्हणजे जिथे आता हे मुखवटे छान हा मोठा छान बॉक्सच आहे. तर ह्या बॉक्समध्ये तर ते नाही राहिले, कारण ते बऱ्यापैकी मोठेवाले मुखवटे आहेत, साधे नाही आहेत. आणि जड फायबरचे वगैरे आहेत. तर ते मग त्याच्यामध्ये राहणं रिस्की पण असेल, कारण एकमेकावर आदळून वगैरे ते तुटू-फुटू शकतात. पण ह्याच्यात तसं होणार नाही आहे. पूर्ण सगळे मुखवटे जे मी ठेवलेत ना, ते नीटनेटके छान असे ठेवलेत. तर ते तुटणार, फुटणार नाही आहेत. तर मग अशा सर्व काही गोष्टी असतात. आणि खरंच तुम्हाला मी सांगतो, एवढा मला आता त्या गोष्टीचं हे वाटलं, की काय करू? माझ्याकडे जागत नाही. मी कुठे ठेवू एवढं सगळं? देवीने एवढं सगळं दिलंय, पण ते ठेवणार कुठे? मी ठेवणार कुठे? ह्या गोष्टीचा विचार डोक्यामध्ये सतत येत होता. पण शेवटी तिनेच ती आयडिया दिली. तिचे वस्तू राहिले बरोबर. सगळ्या नीटनेटक्या वस्तू छान झाल्या. म्हणजे त्या पुढे कधी नवरात्रीत किंवा आता पुढच्या वर्षी मार्गशीर्ष येईल. आता दरवर्षी काय मी तेच सामान देवीच्या पूजेत वापरत नाही. कारण मला ते आवडतही नाही, की तेच सामान परत देवीच्या पूजेमध्ये, म्हणजे ह्या वर्षी वापरलं तर तसंच परत पुढच्या वर्षी वापरायचं. जसं आपल्याला नेहमी ती आवड आहे, की हा ड्रेस, किंवा आता जशी मुलींना जास्त करून असते, की हा ड्रेस मी आता घातला, तो मला परत नाही घालायचा. तसं देवींचं सुद्धा असतं, की मला आता हे घातलं तर हे मी परत का घालू? हां, आता हे तयार तर आपणच केलंय. तसं देवींचे खरे नखरे तेवढे नसणार. पण देवींना शृंगार खूप आवडतो, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. तर त्याच्यानंतर ह्याच्यात आहे ना, मी ह्या Starbucksच्या डब्यामध्ये मी वस्त्र ठेवली. फक्त जे शेवटच्या गुरुवारी मी जे वस्त्र नेसवलं होतं देवीला, तर ते नाही राहिलं यामध्ये. नाहीतर पुट्टा खूपच जाडजूड झाला असता. पण मग ते नाही राहिलं. मग म्हटलं त्याला छान लॉक सिस्टमसारखी सिस्टम आहे, तर मग त्याला टेपची गरजच नाही आहे. मग हा जो असा बबल रॅप होता, नवीन प्रकारचा बबल रॅप आहे, मला खूप आवडला आणि मी त्याला जपून ठेवणार आहे. म्हणून ह्याच्यातच मी ते वस्त्र नीट ठेवलेत, म्हणजे त्याला काहीही होणार नाही. अगदी छान, मस्त आणि फ्रेश असे माझे वस्त्र आणि मुखवटे राहिलेत. तर तुम्ही सुद्धा असे बॉक्स नक्की शोधा आणि तुमचे सर्वांचे मुखवटे छान असे मस्त ठेवा. तर आज आहे ती म्हणजे आपल्या सर्वांची शाकंभरी पौर्णिमा. अर्थातच आपली जी ही नवरात्र सुरू आहे, शाकंभरी नवरात्र.
तर त्याचीच आज समाप्ती आहे. अर्थात शेवटचा दिवस असतो. तर मग नेहमीप्रमाणे आपण जशी शाकंभरी देवीची अर्थात माता अन्नपूर्णेची जशी आपण पूजा करतो, तर तीच आता मी पूजा करतोय. तर बघा हे ज्या ह्या बरेच जणांनी मला विचारल्या, की "ह्या वाट्या चांदीच्या आहेत का? तर ती एक वाटी तुला कितीला पडली? कशी घेतलीस?" तर ती वाट्या चांदीच्या नाही आहेत, त्या व्हाईट मेटलच्या वाट्या आहेत आणि ही आहे माझी अर्थात ही माझी पंचधातूची मूर्ती आहे अन्नपूर्णा मातेची आणि पूर्ण भरीव आणि छान कोरीव रेखीव आहे, जी माझ्या मम्मीला तर कोणी अशी मूर्ती दिली नव्हती लग्नामध्ये वगैरे. तशी काय माहिती आमच्यात पद्धत आहे की नाही. पण अ, माझ्या घरात तर नव्हतीच अन्नपूर्णेची मूर्ती. तर मी विचार केला होता की मी घेईन आणि जेव्हा माझं घर रिनोव्हेटसुद्धा झालं नव्हतं, तर तेव्हा मी अन्नपूर्णेची मूर्ती घेतली आणि ती अजूनही माझ्यासोबत आहे. म्हणजे 5 ते 7 वर्ष झाली अन्नपूर्णेची मूर्ती माझ्या देवघरामध्ये आहे. तर अशा प्रकारे छान आता अन्नपूर्णेची पूजा केली. छान अन्नपूर्णेला तिथे शेगडीवरती आता थोडीशी जागा आहे का हा नवीन कुकटॉप घेतला होता ना, तर त्याच्यावरती छान मोठा कुकटॉप आहे ना, तर पूजा तिथे मला छान करता येते. म्हणून मी खालती नाही मांडलं देवीला, तिथे वरतीच आसन ठेवून मांडलंय तिथे तिच्या स्थानावरती. आणि त्याच्यानंतर मग छान रांगोळी काढली. विचार केला की छान अशी मस्त रांगोळी काढतो, ज्याच्याने आणखीन पूजा आपली खूप सुंदर आणि मस्त दिसेल. तर आजचं देवीसमोरचं हे जे स्वस्तिक आहे ना, ते बघा किती सुंदर आलंय. कधी एरवी तर असं येत नाही, पण आपण जेव्हा काही अशा गोष्टी मनापासून करतो ना, तर या सर्व गोष्टी अशा छान देवी आईच अशा सर्व गोष्टी जुळवून घेत असते. तर आता छान पूजा करून घेतोय. म्हणजे त्या रांगोळीवरती कलर नाही घातला, फक्त हळदी-कुंकू घातलंय आणि त्याच्यानंतर मग आता छान दिवे लावतोय. देवघरामध्ये देवीची ऑलरेडी मी पूजा करून घेतलीच होती. आपली पौर्णिमेची जी काही पूजा असते ती देवघरातली मी करून घेतली होती. तर विचार केला होता की इथे मांडेन म्हणून मी इथे मांडलं, म्हणून इथे वॅक्सचे दिवे लावलेत. कारण मग परत ते मला सगळं काही रूटीन्स ते फॉलो करावे लागले असते. तर म्हणून मग मी वॅक्सचेच दिवे लावले आणि हे दिवे मला खूप ईझी पडतात. सो म्हणून मी हेच लावतो दिवे. त्याच्यानंतर मग आता छान अगरबत्ती लावली. देवीला धूप, दीप ओवाळून देवीची आरती केली आणि नंतर नैवेद्यामध्ये तुम्ही संध्याकाळी नैवेद्य दाखवू शकता किंवा नंतर पूजा केल्यावरती सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता किंवा हीच पूजा तुम्ही संध्याकाळी सुद्धा करू शकता. आपण आजच्या दिवशी नक्की ही पूजा करा. नमस्कार, सर्वश्री स्वामी समर्थ, की जसं की आता तुम्ही बघितलं खूप छान असं मस्त आपलं आजचं अन्नपूर्णा चं पूजन छान झालंय. आज आहे शाकंभरी पौर्णिमा. म्हणजे आज आहे शाकंभरी पौर्णिमा असूनही आज शाकंभरी नवरात्राची समाप्ती आहे. म्हणजे आजचा शेवटचा दिवस आहे शाकंभरी नवरात्रीचा. तुम्हाला माहितीच असेल, की आपल्या 4 नवरात्री असतात. एक चैत्र नवरात्र, एक शाकंभरी नवरात्र, एक आपली जी देवी बसतात शारदीय नवरात्र आणि एक गुप्त नवरात्र. तशा 4 नवरात्र आपल्या वर्षभरात येत असतात आणि त्यातल्याच एका शाकंभरी नवरात्रीची आज समाप्ती आहे आणि आज खास करून अन्नपूर्णा मातेचा छान मान असतो. तिचा मानपान आजच्या दिवशी करायचा असतो. तर म्हणून मी छान माझ्या किचनमध्ये आज अन्नपूर्णा मातेची छान पूजा केली आहे. तुम्ही सर्वांनी सुद्धा करा. आता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत 3 वाजेपर्यंत येईल. पण तुम्ही संध्याकाळी आता तिन्ही सांजेच्या वेळेला सुद्धा जरी तुम्ही पूजा केली तरी चालेल. तुम्ही देवीला अभिषेक आजच्या दिवशी घालू शकता. अभिषेक करून तुम्ही तिची पूजा तुमच्या किचनमध्ये करू शकता आणि नंतर ही पूजा उचलायची कधी म्हणजे आता तुमच्या सोयीनुसार म्हणजे आता तुम्ही जर स्वयंपाक करायला जाल तर तुम्ही देवीला म्हणजे साईडला ठेवू शकता आणि तुम्ही स्वयंपाक करू शकता. नाहीतर मग तुम्ही उचला देवीला आणि देवीचं जे स्थान आहे आपल्या देवघरामध्ये तिथे ठेवा. चालेल, तसं केलं तरी सुद्धा चालेल. पण तिचा आजच्या दिवशी मान आहे म्हणून आज मी तिला तिथे तिचं पूजन केलेलं आहे. छान रांगोळी वगैरे काढलेली आहे. आणि असं कधीतरी झालं पाहिजे आपल्या घरामध्ये ज्याने खूप पॉझिटिव्हिटी येते. आता जेव्हा संध्याकाळीचं पूजन होईल, जेव्हा मी धूप-दीप सगळं करणार आहे, तर तेव्हा मग मी संध्याकाळी स्वयंपाक करण्याच्या वेळेला ती पूजा उचलणार आहे आणि माझ्या देवघरामध्ये देवीला पुन्हा तिचं स्थान देणार आहे. म्हणजे तिचं जे स्थान आहे देवघरामध्ये,
तिथेच मी तिला आता ठेवणार आहे थोड्या वेळानंतर. बरेच जण आणखीन एक प्रॉब्लेम करतात, की ते म्हणजे प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा ती एक मोठी चूकच अशी मला म्हणावी लागेल, की बरेच जण देवी आता माता अन्नपूर्णा ही धनधान्याची देवता आहे, धान्याची, अन्नाची देवता आहे. पण मग त्यावेळेस काय करतात बरेच जण तिचं स्थान किचनमध्येच निर्माण करतात. तिला देवघरात न ठेवता तिला फक्त किचनमध्येच ठेवतात. तर असं करायचं नाहीये. तिला आपल्या सर्व देवी देवतांसोबत आपले कुलदेवता, कुलदेवी, इष्टदेव, ग्रामदेव आपल्या देवघरात असतातच. त्यांच्या सोबत आपल्याला तिला ठेवायचंय. तिला असं वेगळं ठेवायचं नाहीये, कारण ती सुद्धा देवीच आहे. शेवटी ते महालक्ष्मी माता पार्वतीचं स्वरूपच आहे. तर आपल्याला तिला आपल्या देवघरामध्येच विराजमान करायचंय. जेव्हा असे काही डेज असतात किंवा आता जसं आज शाकंभरी पौर्णिमा आहे किंवा मार्गशीर्ष पौर्णिमा असेल किंवा तर प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही तिची अशी किचनमध्ये जाऊन पूजा करू शकता. जर तुमच्या मनात असेल किंवा किचनमध्ये देवीची मूर्ती ठेवायची आपल्याला, तर मग तुम्ही किचनमध्ये सुंदर तिची ओट्यावरती अशी छान पूजा करू शकता. पण त्यावेळेस एक लक्षात ठेवा तिथे मांसाहार नको, म्हणजे नॉन-व्हेज नको आणि स्वच्छ साफ सगळं पाहिजे. अशा प्रकारे मग तुम्ही देवीची पूजा करू शकता. खूप साधी सोपी पूजा आहे. काहीही जास्त त्यामध्ये नाहीये. त्याच्यानंतर मग तुम्हाला मी दाखवलं ते म्हणजे आपले मार्गशीर्ष महालक्ष्मीचे सर्व मुखवटे आता मी छान पॅक करून त्यांना ठेवून दिलेत. का तर नेक्स्ट जेव्हा मार्गशीर्ष येईल 2026 चा म्हणजे आता 2026 सुरूच आहे, तर त्याचा जेव्हा मार्गशीर्ष येईल तर त्यावेळेस तो वापरता येईल. त्याचसोबत आता जेव्हा नवरात्रीमध्ये जर काही यूज करायचं असेल मुखवट्यांचं किंवा बाकीच्या वेळेस काय मुखवट्याचं यूज करायचं असेल, तर तेव्हा तो वापरता येईल. माझ्याकडे खूप टेन्शन आलं होतं मला, की माझे मुखवटे मी कसे ठेवू, काय करू? पण शेवटी देवाने रस्ता दाखवलाच आणि छान सगळ्या वस्तू माझ्या तिथल्या तिथे पोहोचलेल्या आहेत. तिथल्या तिथे छान बसलेल्या आहेत. तर असा होता आजचा आपला छान असा सुंदर व्हिडिओ. तर आज शाकंभरी पौर्णिमा झाली. त्याच्यानंतर मी काय-काय माझं महालक्ष्मीचं वगैरे कसं ठेवतो, असं वस्त्र, साड्या, मुखवटे, तर ते शेअर केलं. त्याच्यात आता बऱ्याच अशा सर्व गोष्टी डेली ब्लॉग्स आहेत. दररोज काही ना काहीतरी येणार आहे तुमच्या सर्वांसोबत. दररोज शेअर सुद्धा होत आहे. तर असेच नवनवीन छान-छान व्हिडिओ तुमच्या सर्वांसोबत येणार आहेत. तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक, शेअर करून सबस्क्राईब करा. चलो, तर अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.